सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1093. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे. वाहे टाळ टाळ्या टाळी, होईल होळी विघ्नांची. वाहे टाळ टाळ्या टाळी, होईल होळी विघ्नांची. विठ्ठल आदी अवसानी, विठ्ठल माने स्मरावा. विठ्ठल आदी अवसानी, विठ्ठल माने स्मरावा. तुका म्हणे विठ्ठलवाणी, वदाकानी ऐका. तुका म्हणे विठ्ठलवाणी, वदाकानी ऐका. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे. अर्थ: या अभंगात तुकाराम महाराज उपदेश करीत आहेत. विठ्ठल विठ्ठल हा छंद घेऊन ब्रह्मानंदाने गर्जना करावी, टाळ्या व टाळ वाजवावे. त्याने अनेक विघ्न पळून जातील. आधीपासून अखेरपर्यंत सतत विठ्ठलाचे स्मरण मनात करावे. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि कानाने पण विठ्ठलाचे नाव ऐका. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1094. पंढरीचे वार करी, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वार करी, ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले. पुंडलिके दिलावर करुणाकर विठ्ठले. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. पंढरीचे वार करी, ते अधिकारी मोक्षाचे. अर्थ: तुकाराम महाराज म्हणतात, जे पंढरीचे वारकरी आहेत ते मोक्षाचे अधिकारीच आहेत. कोणी माझ्याकडे येतील त्यांना मी संसारातून मुक्त करीन, असा वर देवाने पुंडलिकाला दिला आहे. मूढ किंवा पातकी असेही लोक असले तरी तो त्यांना भवनदीतून पार करतो. एका संताच्या बोलण्याने मूढ लोकांना मुक्त करण्याचा व्यवहार देवाने खरा केला. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्या पुढील व्हिडिओ याच्या पुढच्या याच्यात. जय श्री कृष्ण.